नाशिकमध्ये आज राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आणि सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। गोल्फ क्लब मैदानातून सुरू झालेल्या या आंदोलनात हजारो शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत त्र्यंबक नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। त्यानंतर शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। टीईटी अट रद्द करणे, पदोन्नतीतील अन्याय दूर करणे, अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांना मुक्त करणे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। आंदोलन शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असले तरी मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिलाय। शिक्षकांच्या या इशाऱ्यानंतर आता शासन काय निर्णय घेणार याकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आंदोलनाचा सगळ्यात केंद्रबिंदू विद्यार्थी आहे। आज आम्हाला शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूच दिलं जात नाही। जवळपास 500 प्रकारची अशैक्षणिक कामे ही शिक्षकांना लावली जातात। त्याच्यामुळे माझा शिक्षक वर्गात शिकवण्याच्या ऐवजी तो असे अशैक्षणिक कामं करण्यासाठी बाहेर फिरत असतो। तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या सगळ्या शिक्षकांना या अशैक्षणिक कामातून मुक्तता करा आणि गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांना वेळ द्या। दुसरी माझी अशी मागणी आहे की शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर टीईटी सक्तीची केली गेली। त्याच्या आधीचे जे लोक आहेत लागलेले, जे सेवा ज्येष्ठ आहेत, त्यांची 25-30 वर्ष सेवा झालेली आहे, अशा लोकांना टीईटीची सक्ती नको आणि त्यांना सेवा ज्येष्ठ लोकांना त्यांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेप्रमाणे पदोन्नत्या मिळाल्या पाहिजे। नाशिकमध्ये 1925च्या आतल्या टीईटी धारकांना पदोन्नत्या दिल्या गेल्या आणि आमच्यामधले जे सेवा ज्येष्ठ शिक्षक आहेत, जे 20-20, 30-30, 35 वर्ष सेवा झालेली आहे, त्यातले टीईटी पण आहेत, काही एमएड आहेत, पीएचडी आहेत आणि सेट नेट सुद्धा आहेत आणि अशा लोकांना तुम्ही डावललं आणि जे फक्त कनिष्ठ आहेत, ज्यांची 5 वर्ष सेवा झाली आहे, 6 वर्ष सेवा झाली आहे, ते फक्त डीएड आहेत, काही बीएड, अशा लोकांना तुम्ही पदोन्नती देता। बरं, संचालकांचं जे पत्र आहे 14/5/2026 त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे ज्या पत्राचा 1925च्या आतल्या लोकांनाच पदोन्नती द्याव्या। मग आम्ही काय केलं? आम्ही काय शासनाचं घोडं मारलं? तर आमचं एवढं असं म्हणणं आहे की सेवा ज्येष्ठतेनुसार तुम्ही पदोन्नत्या करा। आमच्यावर जो अन्याय होतो, आम्ही आज जे योगदान दिले शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे ना। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की सेवा ज्येष्ठतेप्रमाणे तुम्ही पदोन्नत्या करा। नाशिकच्या ज्या पदोन्नत्या झालेल्या आहेत सगळ्या चुकीच्या झालेल्या आहेत। संचालकांनी सांगितलेल्या पत्रकामध्ये 14/5/2026 की उतरत्या क्रमाने पदोन्नत्या घ्या। आधी विस्तार अधिकारी, मग केंद्र प्रमुख, मग मुख्याध्यापक, मग पदवीधर, अशा प्रकारे पदोन्नत्या झाल्या पाहिजे। पण नाशिकमध्ये सगळा उलटा कारभार झालेला आहे, सगळ्या उलट्या पदोन्नत्या झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्या सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झालेला आहे। आमची शासनाला विनंती एवढीच आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं शिक्षक व्हायचं आहे ना, तुम्ही डीएड व्हा। आम्ही डीएड झालो, पदोन्नती पाहिजे, बीएड करा। आम्ही बीएड केलं, आम्ही एमएड केलं, पण तरी सुद्धा आम्हाला तुम्ही टीईटी सक्ती का करता? आमचं एवढंच म्हणणं आहे की जे सिनियर लोक आहेत त्यांना तुम्ही न्याय द्या, त्यांना टीईटी सक्ती करू नका। त्यांच्यामध्ये जे योग्य लोक आहेत त्यांना तुम्ही पदोन्नत्या द्या। धन्यवाद।